नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे पीक विम्याबद्दल मोठे अपडेट मिळत आहे की 25% म्हणजेच अग्रिम जो पीक विमा आहे तो देण्यात येणार आहे। तर काय सविस्तर माहिती, कोणकोणते जिल्हे पात्र झाले आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, तसेच तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता तुम्हाला मिळणार का नाही, सर्व काही शेतकरी मित्रांनो आपण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करत चला तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओला सुरू करू। तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून प्रतीक्षित असलेल्या पीक विम्याबद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे। 33% नुकसान भरपाईपोटी झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्यात आलेला होता। तर 75% पीक विमा वाटप सुरू राज्य सरकार करणार आहे। ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे। तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर पीक विमा क्लेम केला असेल तर नुकसान भरपाईपोटी तुम्हाला पीक विमा जो आहे तो मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हे यामध्ये समाविष्ट केलेले आहेत। कोणकोणते जिल्हे आहेत तर आपण पाहणार आहोत। अहवालानुसार महाराष्ट्रातील 40 महसूल मंडळा म्हणजेच कोणकोणते तर नाशिक, अहमदनगर, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद तसेच नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा जे आहे तो पीक विमा येणार आहे। तर कोणकोणते जिल्हे आहेत तर मी सांगितल्याप्रमाणे जिल्हे आहेत। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये विलंबित असलेला जो पीक विमा रक्कम जी आहे ती वितरित करण्यात येणार आहे। तर अनेक दिवसापासून पीक विमा विचिंत राहिलेल्या शेतकऱ्यांना आता एक दिलासादायक अशी बातमी आहे की राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। राज्यात पुढील दुष्काळ परिस्थिती पाहता अनेक अतिवृष्टी दुष्काळ परिस्थिती पाहता नुकसान भरपाईपोटी म्हणून हा जो पीक विमा आहे हा पीक विमा कोणकोणते जिल्हे आहेत तर पुनर्स एकदा मी सांगतो। तर 40 महसूल मंडळामध्ये तर पहिला जिल्हा आहे नाशिक, दुसरा अहमदनगर, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा वितरण्यास सुरुवात होणार आहे। ही एक आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आहे। तसे शेतकरी मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचा जिल्हा पात्र झाले का नाही पीक विम्यासाठी। तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। तर या 18 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप सुरू होणार आहे, वितरण सुरू होणार आहे। राज्यातील या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्याचबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थिती या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। तर अशामध्येच राज्य सरकारने सुद्धा 18 जिल्ह्यामध्ये जे पीक विमा आहे तो पीक विमा वितरित करण्यास सुरुवात करणार आहे। तसेच मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पीक विमा जो रक्कम आहे ती देण्यात आलेली होती। तर आता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। तर अनेक दिवसापासून अनेक शेतकरी प्रश्न करत होते की पीक विमा कधी मिळणार, तर पीक विम्याला अखेर मंजुरी मिळाली आहे। आणि हे जे जिल्हे आहेत नाशिक, अहमदनगर, धुळे, बीड, परभणी, हिंगोली तसेच उस्मानाबाद, नांदेड तसेच इतर सुद्धा जिल्हे काही समाविष्ट करण्यात आले आहेत पीक विम्यासाठी। ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। तसेच शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता हे पीक विमा मिळणार का नाही हे लवकरात लवकर याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ येणार आहे। तर कशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या चेक करू शकता तर पीक विम्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर किंवा आपण सोपं म्हणजे जवळच्या CSC सेंटरवर जाऊन तुम्ही सुद्धा पीक विमा आला का नाही ते तपासू शकता। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।